व्हिडिओ आपल्या चॅनलवर पोस्ट केला होता की 8 CPC बद्दल 8 CPC पेन्शन धारकांना लागू असण्याबद्दल एक व्हिडिओ पोस्ट केला होता। तो व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल, परंतु त्यानंतरची एक महत्त्वाची अपडेट आहे की एका संघटनेकडून वित्त मंत्र्यांना लेटर लिहिण्यात आलेलं आहे। ते लेटर नेमकं काय आहे किंवा 8 CPC बद्दल एक अतिशय महत्त्वाची अपडेट काल संध्याकाळी आलेली आहे। ती काय आहे? पेन्शन धारकांना अतिशय महत्त्वाची अपडेट असणार आहे। ती अपडेट नेमकी काय आहे, फिटमेंट फॅक्टर किती असू शकतो हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। या अगोदर JCM शिवगोपाल मिश्राजी यांनी एक पत्र लिहिलं होतं, एक लेटर सरकारकडे दिलं होतं। कोणतं? तर फिटमेंट फॅक्टर बद्दल तर होतच, परंतु जे 8 CPC म्हणजेच 8वें वेतन आयोगचा TOR म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स जो लागू झालेला आहे तो पुन्हा त्याचं संशोधन करावं। म्हणजे त्यामध्ये 1 ते 2 लाईन अशा आहेत की त्यामुळे पेन्शन धारकांवर अन्याय हा होऊ शकतो आणि त्याच लाईन कोणत्या असणार आहेत पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु त्या अगोदर आपण पाहणार आहोत फिटमेंट फॅक्टर बद्दल। फिटमेंट फॅक्टर बद्दल अशी अपडेट आहे की फिटमेंट फॅक्टरच्या ज्या वेगवेगळ्या संघटना यावरती काम करतात आणि या संघटनांनी वेगवेगळा फिटमेंट फॅक्टर मागितलेला आहे। आता पहिलं म्हणजे JCM शिवगोपाल मिश्राजी यांनी एक फिटमेंट फॅक्टर मागितला आहे, तो म्हणजे 2.86। त्यानंतर दुसऱ्या संघटनेने मागितला आहे 2.57। तिसऱ्या संघटनेने मागितला आहे 2.46। त्यामुळे आता ही वेगवेगळ्या संघटनांनी वेगवेगळे लेटर दिलेले आहेत आणि त्याद्वारे फिटमेंट फॅक्टर मागितलेला आहे। परंतु हे साफ चुकीचं आहे, कारण प्रत्येक संघटनेने जरी संघटना वेगळ्या असल्या तरी त्यांनी फिटमेंट फॅक्टर हा एकच मागायला हवा, कारण यामुळे सरकार कन्फ्यूज होऊ शकतं। सरकारला हेच पाहिजे की त्यामुळे सरकारला कन्फ्युजन होऊ शकतं आणि सरकार यावरती वेगळाच निर्णय घेऊ शकतं। त्यामुळे प्रत्येक संघटनेने एकत्र येऊन एकच फिटमेंट फॅक्टर ठरवणं हे महत्त्वाचं आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला हेडिंगमध्ये दिला आहे की फिटमेंट फॅक्टर 3.0। आता फिटमेंट फॅक्टर 3.0 कसा येऊ शकतो हे आपण कॅल्क्युलेशनच्या मदतीने पाहणार आहोत। कम्पेअर करणार आहोत 6 CPC म्हणजेच 6वा वेतन आयोग, 7 CPC 7 वेतन आयोग आणि 8 CPC 8 वेतन आयोग यामध्ये कम्पेअर करून आपण पाहणार आहोत की 3.0 हा फिटमेंट फॅक्टर हा कसा येऊ शकतो। तर आधी आपण कम्पेअर करूया। तुम्हाला शेवटी पेन्शन धारकांसाठी अतिशय महत्त्वाचे अपडेट सांगणार आहे, त्याआधी एक कम्पेअरिंग करूया आपण, डिफरन्स काय आहे पाहूयात। तर बघा, सर्वांच्या कम्पेअर करून 8 CPC चा फिटमेंट फॅक्टर हा 3.0 येतो। बघूया, तर रेल्वे सिनियर सिटीजन वेलफेअर सोसायटीचे लेटर नेमकं काय आहे हे लेटर सुद्धा आपण पुढे जाऊन पाहणार आहोत। त्या अगोदर आपण हे कम्पेअर करूयात नक्की 8 CPC आणि 6 CPC आणि 7 CPC। बघा, 6 CPC ही 1 जानेवारी 2006 म्हणजेच 1 जानेवारी 2026 ला ही लागू झाली 6 CPC। त्यानंतर 7 CPC म्हणजेच 7वं वेतन आयोग हे 1 जानेवारी 2016 ला लागू झालं। आणि आता कम्पेअर करा, जर हा पिरियड एवढा असेल तर 8वं वेतन आयोग हे 1 जानेवारी 2026 ला लागू झालंच पाहिजे। त्यावरती बऱ्याच तज्ञांनी अभ्यास सुद्धा केला आहे आणि 6 CPC म्हणजे 6वं वेतन आयोग आणि 7वं वेतन आयोग यांचा जर अभ्यास केला तर 8वं वेतन आयोग हे 1 जानेवारी 2026 ला लागू झालंच पाहिजे। आता यामध्ये फिटमेंट फॅक्टर किती होते बघा, 6 CPC म्हणजे 6वं वेतन आयोग होतं तेव्हा फिटमेंट फॅक्टर होता 1.86 म्हणजेच 1.86। त्यानंतर 7वें वेतन आयोग 7 CPC यामध्ये जो फिटमेंट फॅक्टर होता तो 2.57 म्हणजेच 2.57 आणि 8 CPC म्हणजेच 8वं वेतन आयोग याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर 8वें वेतन आयोगाला फिटमेंट फॅक्टर आला पाहिजे तो म्हणजे 3.0। आता
जे तुम्हाला मी मगाशी म्हटलं लेटर सीनियर सिटीजन वेलफेअर सोसायटीकडून जे लेटर दिलेलं आहे ते लेटरमध्ये हाच फिटमेंट फॅक्टर मागण्यात आलेला आहे. म्हणजे 3.0 हा फिटमेंट फॅक्टर द्यावा हा मागण्यात आलेला आहे. म्हणजे त्यांचा हा फिटमेंट फॅक्टर हा योग्य असू शकतो, परंतु सर्व संघटनांनी हा फिटमेंट फॅक्टर एकच केला पाहिजे आणि सर्व संघटनांनी एकच लेटर दिलं पाहिजे किंवा लेटर जरी वेगळं असेल तरी फिटमेंट फॅक्टर मात्र एकच असला पाहिजे. त्यानंतरचे लेटर पहा, तर लेटर काय आहे पहा. हे लेटर पहिली कॉपी याची देण्यात आलेली आहे ती म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीचे जे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे पहिली कॉपी या लेटरची देण्यात आलेली आहे. दुसरी कॉपी दिलेली आहे DOPTचे सेक्रेटरी आहेत त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि तिसरी कॉपी आहे ती म्हणजे जनरल सेक्रेटरी BPSला देण्यात आलेली आहे. म्हणजे ही एक वेलफेअरची सोसायटी आहे, सिनियर सिटीजन वेलफेअरची सोसायटी आहे जी की कर्मचारी आणि पेन्शन धारकांच्या मागणीवरतीच काम करते. या लेटरचा मेन विषयच आहे सरकारने 8 CPC चे जे काही TOR म्हणजे टर्म ऑफ रेफरन्स स्थापन केले आहे यामध्ये पेन्शन धारकांची जिक्र केली पाहिजे, म्हणजे पेन्शन धारकांना सामील केलं पाहिजे. 8 CPCचा फायदा हा पेन्शन धारकांना झालाच पाहिजे. आता या अगोदर JCMने सुद्धा हे लेटर दिलं होतं. त्याचबरोबर आता सिनियर सिटीजन वेलफेअर सोसायटीची एक संघटना आहे, या संघटनेने सुद्धा हेच लेटर दिलेलं आहे. हे लेटर या लेटरमधून दुसरी डिमांड केलेली आहे. आता पहिली डिमांड काय, तर सिनियर सिटीजन म्हणजेच जे पेन्शन धारक आहेत या पेन्शन धारकांना 8 CPC मध्ये सामील करून घ्या. कारण त्यांनी एक वाक्य असं लिहिलं होतं, त्या वाक्यामुळं प्रत्येक पेन्शन धारक कन्फ्यूज आहे. तो आपण त्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे वाक्य. तुम्हाला जर बघितला नसेल तर तो व्हिडिओ चॅनलवरती जाऊन पाहू शकता. या लेटरमधून दुसरी डिमांड केलेली आहे ती म्हणजे सर्वांना सेम फिटमेंट फॅक्टर ठेवावा. आता बघा, सर्वांना सेम फिटमेंट फॅक्टर ठेवावा. या अगोदर बऱ्याच वेळा असं झालेलं आहे की अधिकाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर आणि खालच्या लेवलच्या कर्मचाऱ्यांना फिटमेंट फॅक्टर हा वेगळा ठेवण्यात आलेला आहे. आता बघा, म्हणजे जर एखाद्या अधिकाऱ्याला बेसिक पे वरती जर 2.57 इतका फिटमेंट फॅक्टर असेल तर बाकीच्या सर्वांनाच 2.5 फिटमेंट फॅक्टर असायलाच पाहिजे, सर्वांना सेम फिटमेंट फॅक्टर असायला पाहिजे अशी सुद्धा मागणी वेलफेअर सोसायटीचे जे संघटना आहे त्यांनी केलेली आहे. त्यानंतर पेन्शन धारकांची वेतन हे रिवाइज केलं पाहिजे, त्यावरती संशोधन केलं पाहिजे. 8 CPC केव्हापासून लागू होणार हे सुद्धा यामध्ये सांगितलं पाहिजे. म्हणजे हे जे सिनियर सिटीजन वेलफेअर सोसायटीची एक संघटना आहे, म्हणजे एक सोसायटी आहे, त्यांच्याकडून एक लेटर देण्यात आलं वित्तमंत्र्याला आणि त्यामध्ये 4 मुद्दे सांगण्यात आलेले आहेत. म्हणजे त्यांची थोडक्यात मागणी केलेली आहे. पहिला मुद्दा कोणता, तर पहिला मुद्दा आहे पेन्शन धारकांना 8 CPC मध्ये सामील करून घ्या. दुसरा मुद्दा कोणता, तर दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे 8 CPCचा फिटमेंट फॅक्टर हा सर्वांना सेम ठेवा. आणि तिसरा मुद्दा 8 CPCचा फिटमेंट फॅक्टर हा 3.0 असावा. आणि चौथा मुद्दा आहे तो म्हणजे 8 CPC केव्हापासून लागू होणार हे आम्हाला फिक्स सांगा. असं या 4 मागण्या करण्यात आलेल्या आहेत त्या लेटरद्वारे. तर बऱ्याच संघटनांनी लेटर दिलं, परंतु हे लेटर बऱ्यापैकी सर्वांना सामील करून घेणारं लेटर आहे. तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. मागे JCMने सुद्धा लेटर दिलं होतं शिवगोपाल मिश्राजींनी, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी 2-3 मागण्या केल्या होत्या, त्या योग्यच होत्या, परंतु त्यावेळी त्यांनी फिटमेंट फॅक्टर 2.86 सांगितला होता. या लेटरमध्ये 3.0 सांगितलेला आहे. परंतु आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून या संघटनांना एकच मागणी असेल की फिटमेंट फॅक्टर हा तुम्ही सर्वांनी मिळून सेम ठेवा, लेटर वेगळं द्या परंतु फिटमेंट फॅक्टर सेम ठेवा, तरच तुम्हाला तुमचा फिटमेंट फॅक्टर तुम्ही जो मागेल तो लागू होणार आहे. अन्यथा सरकार त्यांच्या मनाचा फिटमेंट फॅक्टर हा लागू करू शकतं. तुमचं यावरती काय मत आहे तुम्ही कमेंटमध्ये जरूर सांगू शकता. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त कर्मचारी, पेन्शनधारक, नोकरदार वर्गांपर्यंत शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत धन्यवाद.